खरं तर आहे ना, अशा निसर्गरम्य वातावरणात राहायचं माझं फार स्वप्न होतं. पण माझं गावाकडे लग्न करायचं स्वप्न अजिबात नव्हतं. काय माहिती, पण प्रत्येक मुलींची हीच कन्सेप्ट असते की गावाकडच्या मुलाशी लग्न करायचं नाही. पण झालं असं. गुड मॉर्निंग. चला आधी याचं गुड मॉर्निंग. उठले सगळे आता. पण झालं असं की झालं माझं गावाकडच्याच मुलाशी लग्न. पण मला माहिती नव्हतं, मला खूप चांगली फॅमिली मिळाली. एक समजून घेणारी सासू, जिच्याशी माझं सासू पण नाही तर त्या माझ्या मैत्रीणच झाल्या. खरं तर आहे ना, आमचं फार जमतं. जेवढं आम्ही एकामेकींशी कनेक्ट आहेत ना, तेवढंच आम्ही दुसऱ्यांच्या चुगलाही करतो. नाही, आता तुम्ही म्हणाल काही पण स्क्रिप्टेड पण नाही, असं काही नाही आहे. खरंच आमचं बॉन्डिंगच तसं आहे. त्यानंतर आहे ना, आम्ही लगेच गेलो मंदिरात. आता रोज म्हणून काय आम्ही जात नाही, पण उगीच सुट्ट्यांना मुलं आली आहेत घरी आणि मामाचं घर म्हणजे मुलांचं एकदम आपुलकीचं घर असतं. त्यामुळे आम्ही गेलो त्यांना घेऊन मंदिरात आणि तिथे आरती वगैरे केली. आणि आमचा योगायोग असा ना की आम्हाला मंदिरातली आरती अनुभवायला मिळाली. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि जसं आमचं सकाळ होतं ना तशी संध्याकाळी झाली. सो बाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.